धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी, मी लाख रोखले तरीही मन करते हे फितोरी, तुझा हात हातात पडला अन शब्द धरात अडला, पण सूर तरीही होत बोल का. माई मी फोन घेऊ का? नाही, जोवर रियाज पूर्ण होत नाही तोपर्यंत फोन घ्यायचा नाही. ठेवतो. माई सारंग सरांचा फोन आहे, ते घरी आले असतील आणि जर मी फोन नाही उचलला तर ते प्रश्न विचारत राहतील किंवा काळजी करत राहतील. उचलू द्या ना प्लीज. ठीक आहे, घे. हॅलो, बोला. सावली, मला जरा एक काम कर, जरा कपाटापाशी जा आणि त्या लॉकर मध्ये एक फाईल ठेवली आहे, तर मला जरा डिटेल्स हवेत, ते मला सांग. ऐका ना, मी जरा बाहेर आहे. बाहेर कुठे? मी एका कामासाठी बाहेर आले, पण तुमचं काम महत्वाचं असेल तर मी बबलू दादांना सांगू का? नाही, नको, राहू दे. बरं, तुम्ही कधी येणार आहात? हा, फूड मॉलला थांबलोय, पोचेन थोड्या वेळात. बरं. माई सॉरी, मला निघावं लागेल आता. हो. ठीक आहे, आज बऱ्यापैकी रियाज झालाय आपला, पण उद्या मला तारा तुझ्या सोबत हवी आहे. बरीच तयारी राहिली आहे आपली, कळलं का? हो, येते. येते मी. ये. बरं झालं ना अहिल्याला भेटून आलो. किती छान सुंदर एक्सप्लेन केलं सगळं काही तिने. तुझी मैत्रीण असल्यामुळे तिने बरेच डिटेल्स दिलेत आपल्याला, नाहीतर एवढं डिटेलमध्ये कोणी सांगत नाही आहे. पण सारंग, दॅट इज अहिल्या. कधीही हातचं राखून काहीही करत नाही, एस्पेशली आपल्या बरोबर. सावकाश जरा बघू, त्याला लागलं का बघ. जा जा जा. बघतो. लागलं का तुला? कोण आहे? दिसत नाही तुला? माझा आला का जास्त? लायकीत राहायचा. अरे बाबा, तू मध्ये आलास. काय झालं सारंग? जास्त शहाणपणा करायचा नाही. एक मिनिट, तो नीट बोलताय ना तुझ्याशी. ए बाई, आवाज करायचा ना, शांत बसायचं. अरे तो सॉरी म्हणतोय ना. आगे बोलो ना एकदा. सारंग, सारंग. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.